नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. महत्वाची बातमी आलेली आहे. शीर्षक तुम्ही वाचलेलं आहे, तेव्हा हा नवा बकरा कोण? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. सुरुवात सुरुवात करते आहे ती स्क्रीन शेअरिंग पासून करते. कारण त्याच्यामुळे अनेक उत्तरं जी आहेत ती आपल्याला ब बघायला सोपी जातील. मला वाटतंय तुम्हाला सुद्धा प्रेझेंटेशन फॉर्ममध्ये आवडत असेल, अशी आशा आहे मला. समोर दिसतोय तुम्हाला त्या मॅपमध्ये रशिया दिसतोय, जॉर्जिया, तुर्की, आर्मेनिया, अझरबैजान असे सगळे देश दिसतायत तुम्हाला. आणि एक महत्वाची गोष्ट काय तर आर्मेनिया हा भारताचा किती मोठा मित्र झालाय याची सगळ्यांना जाणीव आहे. आर्मेनियाला आपण खूप मोठ्या प्रमाणावरती शस्त्र पुरवठा केलेला आहे आणि एक प्रकारे आर्मेनियाचं सगळं संरक्षण आज भारतावरती अवलंबून आहे असं आज आपण म्हणू शकतो. आर्मेनियामध्ये मूळ ख्रिश्चन प्रजा राहते आणि शेजारचा अझरबैजान जो आहे तो इस्लामी देश आहे. या बाजूला तुर्की पण इस्लामी आहे. या दोन देशांच्या मध्ये सँडविच झालेला आर्मेनिया त्याची अवस्था काय होत असेल हे मी सांगायला नको तुम्हाला. इथे जो एक छोटासा भाग दाखवलाय आर्मेनियाचा, तो काराबाग म्हणून जिथे परत काही ख्रिश्चन राहतात आणि ते आर्मेनियन आहेत. त्यांचा छळवत सुरू आहे. तसंच आर्मेनियाच्या खालच्या बाजूला एक हिरवा पट्टा तुम्हाला दिसतोय. तो अझरबैजानचा आहे. म्हणजे एक प्रकारे आर्मेनियानी अझरबैजानचे 2 तुकडे केलेले आहेत आणि अझरबैजानला आपल्याच दुसऱ्या तुकड्यामध्ये जाण्यासाठी तसा लँड रूट आहे असं दिसत नाहीये तुम्हाला. तर हा नकाशा आहे. पण त्याही पलीकडे जाऊन मोठा नकाशा बघू आपण आणि इथे तुम्हाला दिसेल, की आर्मेनिया हा अत्यंत छोटा देश, जॉर्जिया, अझरबैजान आणि आर्मेनिया ह्याच्यात छोटा दिसतोय तुम्हाला. तुर्की किती मोठा आहे दिसेल आणि 2 बाजूला समुद्र जे आहेत, ते एका बाजूला कॅस्पियन सी आहे, दुसऱ्या बाजूला ब्लॅक सी आहे. कॅस्पियन सीला लागून आहे तो तुर्कमेनिस्तान आहे आणि उझबेकिस्तान आहे, खाली इराण आहे आणि या बाजूला ब्लॅक सी म्हणजे युक्रेन दिसतोय तुम्हाला, मोल्डोवा, रोमेनिया, बल्गेरिया हे सगळे देश तुम्हाला या नकाशामध्ये म्हणजे साधारणपणे पहिल्यांदा एक पोझिशन तुम्हाला कळायला पाहिजे. आपण आर्मेनियाबद्दल बोलतोय तेव्हा साधारण हा देश मुळात कुठे आहे आणि त्याचं भौगोलिक स्थान काय आहे ते. महत्त्व काय आहे ते सुद्धा नकाशामुळे दिसतं. आता झालंय काय ह्याची आपण विचार करू पहिला. एक कॉन्फरन्स झाली अस्तानामध्ये आणि तिथे ती युरेशियन इकॉनॉमिक युनियन नावाची एक संघटना आहे. त्या संघटनेचे काही सदस्य आहेत. किर्गिझिस्तान आहे, रशिया आहे, बेलारूस आहे. तर या सर्वांनी मिळून ही संघटना कशासाठी तयार केली आहे? आर्मेनिया सुद्धा आहे त्याच्यामध्ये, की एकमेकांशी जो व्यापार आहे, तो व्यापार सुरळीत कसा करता येईल आपल्याला याच्यावरती भर देण्यासाठी म्हणून ही संघटना सुरू केली. त्याच्यामध्ये पुतिन यांनी एक भाषण केलं यावेळेला आणि या भाषणामध्ये त्यांनी आर्मेनियाचा खास उल्लेख केला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, की आर्मेनिया हा युक्रेनच्या साधारणपणे पावलावर पाऊल टाकताना दिसतो आहे. अ, तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, की आर्मेनिया आणि युक्रेन परत म्हणजे युक्रेन आहे जवळचा भाग आहे. मग युक्रेनचा उल्लेख का केला? तर पुतिननी म्हटलं, की आधी युक्रेननी एक ठराव पास केला, की आम्हाला युरोपियन युनियनचा मेंबर करून घ्या. मग त्यानंतर त्यांना नेटोत सुद्धा जाण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. मग हे झाल्यानंतर अ, युक्रेनचे जे 2 भाग होते, डोनबास आणि क्रिमिया या दोघांनी सांगितलं, की आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही आणि त्यांनी विभाजनाचे प्रस्ताव आपापल्या विधानमंडळांमध्ये पास केले. याच्या नंतर जी फूट आहे ती स्पष्ट झाली, पण ते ठराव पास केल्यानंतर अमेरिकेने तिथे सत्तांतर घडवून आणलं. म्हणजे फोर्सिबल सत्तांतर. तुम्हाला माहिती आहे काय प्रकारे नेपाळ, अमुक-तमुक दाखवताना ते उठाव वगैरे दाखवतात, पण तसं काही त्याच्यामध्ये तथ्य नसतं. हे तथ्य नाही हे सगळ्या जगाने मान्य करो किंवा न करो, पण ती मैदान कू म्हणून ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामधून मग हा सगळा प्रकार आणि मग झेलेन्स्की यांच्या हातामध्ये सत्ता आली आणि नंतर काय राजकारण झालंय ते आपण बघतोय. पुतिन यांना त्याची आठवण आज होते आहे. याचं कारण स्पष्ट आहे, की आर्मेनियामध्ये असे 2 गट दिसत आहेत, की युरोपियन युनियनमध्ये आपण सुद्धा जावं. खरं सांगायचं झालं तर हा आर्मेनिया जो आहे,
तो सेंट्रल एशिया रिजनला जवळचा आहे आणि त्यांचा आणि युरोपचा काय संबंध आहे हा प्रश्न तुमच्या मनात आहे तसा खुद्द तुर्की हे सुद्धा जो यांना लागून आहे त्याला सुद्धा युरोपियन देश असं म्हटलं जात नाही आजच्या घडीला. नेटोचा मेंबर जरूर आहे तो, पण ईयूचा मेंबर बिलकुल नाहीये. तेव्हा त्याच सिक्वेन्सनी जर का हे जात असतील तर त्यांचं भवितव्य काय असेल याची आपण कल्पना करू शकतो. येरेवान हे राजधानीचं शहर आहे आर्मेनियाचं. तिथे एक कॉन्फरन्स झाली जून मध्ये. आज आपण बोलतो आहोत ते 5 जून आणि 5 जूनच्या दिवशी म्हणजे काही दिवस आधी माझ्या अंदाजाने 2 जूनला ही कॉन्फरन्स झाली. युरोपियन युनियनचे लीडर्स तिथे आले. उर्सुला फोन डेर लेयन ज्या आपल्याकडे पण आल्या होत्या ट्रेड डील साठी, त्याही तिथे गेलेल्या होत्या. इतर महत्वाचे युरोपियन लीडर्स आलेले होते आणि तिथे आर्मेनिया EU मध्ये येऊ शकतो का आणि तो आला तर त्याचं भविष्य काय असेल ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी म्हणून ही मंडळी. कुठलाही निर्णय घेतला गेला नाही एक प्रकारे, पण तिथे उर्सुला फोन डेर लेन ह्या अगदी जहरी म्हणतो आपण तशा अँटी रशियन आहेत आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती रशियाच्या शेपटावर पाय देणारी असणार हे आता वेगळं सांगायची गरज नाहीये. तेव्हा ह्याच्यामधून एक प्रस्ताव युरोपाने टाकलेला आहे आणि तो त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि त्याच्यात त्यांनी महत्वाचं म्हणजे त्यांनी मेन्शन केलं की आर्मेनिया जर का युरोपियन युनियन मध्ये आला तर कॅस्पियन सी ला लागून असले जे देश आहेत त्याच्यातून एनर्जी म्हणजे एक तर कझाकस्तान आणि कॅस्पियन सी मधला तुर्कमेनिस्तानचा हे दोन्ही इकडची एनर्जी जी आहे ते युरोप पर्यंत पोहोचवणं त्यांना सोपं जाणार आहे. हे दोन्ही प्रदेश असे आहेत की जे केवळ त्यांच्याकडे ऑइल आहे असं नाहीये, पण इतर नॅचरल रिसोर्सेस आणि मिनरल्स सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत. तेव्हा युरोपियन युनियन कशाकडे बघतोय लक्षात घ्या. त्यांना आर्मेनिया नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही जर का नकाशा बघितला तर कॅस्पियन सी बघा, तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान, ब्लॅक सी मधून ते रुमेनिया पर्यंत जाऊ शकतात किंवा वरती युक्रेनला जाऊ शकतात. पण हा प्रवास करायचा तर आर्मेनिया हाताशी नसेल तर तो होऊ शकणार नाही याची त्यांना जाणीव आहे आणि म्हणून त्यांना आर्मेनिया सोबत असावं असं वाटतं आहे. नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा हे असतील ह्या दृष्टिकोनातून युरोपियन युनियन ही आर्मेनियाकडे बघते आहे. आर्मेनियाच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल आणि हा जो परत सगळ्यात महत्वाचा म्हणजे रशियावरती आहे इकडे या बाजूला. पण म्हणजे इथे तुम्ही बघाल तर तुम्हाला रशिया दिसेल, हा रशिया आहे. पण जर का हा कॉरिडॉर तयार झाला तर तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया आणि डायरेक्ट युरोप म्हणजे रशिया कडून एनर्जी घेण्याची त्यांना गरज उरणार नाही. आज त्यांची सर्वात मोठी अडचण काय आहे की त्यांना रशियाशी लढायचं तर आहे, युद्ध करायचं आहे, पण त्यांना एनर्जी सतावते आहे, एनर्जीचा प्रश्न. आणि एनर्जी सध्याच्या घडीला त्यांना रशियाकडून स्वस्तात मिळू शकते आहे, पण त्यांना स्वस्तात एनर्जी कझाकस्तान आणि तुर्कमेनिस्तान देऊ शकतो. घोडं अडलंय कुठे तर ते आर्मेनियामुळे अडलेलं आहे. त्याच्यामुळे ते आर्मेनियाच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करतायत. आर्मेनियाने हे का स्वीकारावं असा प्रश्न तुम्हाला येईल. 7 जून रोजी आर्मेनियामध्ये निवडणुका आहेत आणि सध्याचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते जर का पुन्हा निवडून आले तर हे युरोपियन युनियनचा जो ऍप्लिकेशन करायचा मुळात आधी त्यांची काय प्रोसेस असेल, आधी असोसिएट मेंबरशिप आणि मग त्याच्यानंतर फुल मेंबरशिप अशी जी त्यांचा जो मॅप आहे तो मॅप जो आहे तो पूर्ण होऊ शकेल. पण ते करण्या अगोदर आर्मेनियाच्या घटनेनुसार त्यांना एक रेफरंडम घ्यावा लागतो, म्हणजे जनमताचा कौल घ्यावा लागतो की अशा प्रकारे आपण युरोपियन युनियन मध्ये जॉईन व्हायचं का. जर लोकांनी स्पष्ट कल दिला तर तो निर्णय कदाचित त्यांना घेता येईल. आता ह्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आर्मेनिया हा देश जो आहे जीडीपी साधारण $29 बिलियन म्हणजे अगदीच फुसकूट आहे असं आपण म्हणू शकू. पण देश सुद्धा लहान आहे, तिथे फक्त 30 लाख लोक राहतात, 3 मिलियन पीपल. पण एक हे मिसलिडिंग असू शकतं कशासाठी, तर त्यांचे जवळजवळ तेवढेच आर्मेनियन जे आहेत ते रशियामध्ये राहतात आणि साधारणपणे
3 ते 6 लाख आर्मेनियन हे फ्रान्समध्ये राहतात. म्हणजे 0.5 मिलियन धरा तुम्ही साधारणपणे. म्हणजे जेवढी प्रजा आर्मेनियामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रजा देशाबाहेर आहेत. ह्या आर्मेनियन्सकडे रशियाचा पासपोर्ट नाहीये. त्यांचा पासपोर्ट आर्मेनियाचाच आहे. पण ते फ्रीली रशियामध्ये आज काम करू शकतायत. आणि फ्रान्समधले सुद्धा. गंमत अशी आहे आता, की ह्या पासपोर्ट होल्डर्सना मतदानामध्ये ते भाग घेऊ देणार का हा प्रश्न आहे. कारण त्यांनी मतदान करायचं म्हटलं तर ते कोणासाठी मतदान करतील? अ, याचा तुम्ही विचार करू शकता, की त्यांची आज रोजी-रोटी ज्यांची रशियावरती अवलंबून आहे, ते युरोपियन युनियनमध्ये जाण्याला कल देतील का? प्रश्न उघड आहे, पण हा क्रुशियल प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे. युरोपियन युनियननी काय लालूच म्हणाल तुम्ही किंवा दुसरं काही नाव द्या त्याला. एक प्रलोभन म्हणा फार तर चांगला शब्द दाखवायचा तर, की आम्ही जवळ-जवळ $2.5 बिलियन तुमच्याकडे खर्च करायला तयार आहोत. आम्ही गुंतवणूक करू आणि ह्या गुंतवणुकीमधून देशांतर्गत नोकऱ्यांना प्राधान्य मिळेल आणि उद्योगधंद्याचा विस्तार होईल. अ, असा युरोपियन युनियनचा प्रस्ताव आहे. त्याच्याच जोडीला ते जर का युरोपियन युनियनचे सभासद झाले, तर संपूर्ण युरोपमधल्या कुठल्याही देशामध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. म्हणजे त्यांना वेगळा व्हिसा काढायची गरज नाही. त्यांच्या नागरिकांना ते तिथे जाऊन नोकऱ्या शोधू शकतात. हा खूप मोठा त्यांच्यासाठी एडव्हांटेज आहे. अ, पण अशा प्रकारे त्यांना ही परवानगी मिळणार की नाही? हा एक प्रश्न म्हणजे आधी पहिली गोष्ट म्हणजे रेफरंडम काय येतो? तो ईयूमध्ये जॉइन होण्याचा असेल की नाही? आणि तो झाला तर मग युरोपियन युनियननी दिलेली ही आश्वासनं जी आहेत, ही आपल्याला महत्त्वाची ठरतील. रशियाने पुतिननी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जसा उल्लेख केला युक्रेनचा, की हे युक्रेनच्या पावलावर पाऊल टाकून परिस्थिती चाललेली आहे. तेव्हा रशियाने सूचित कसं केलेलं आहे, की जर का कायदेशीर प्रक्रिया वापरून हे निर्णय घेतले गेले आणि राबवले, तर रशियाचा काहीही आक्षेप नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लेजिटिमेटली डिसिजन टेकन याचा अर्थ काय होतो, की तुम्ही कायदेशीर प्रक्रिया म्हणजे तिथे जे नागरिक आहेत आर्मेनियाचे पासपोर्ट होल्डर त्यांना तुम्ही मतदान करू द्या. असा गर्भित इशारा पुतिन देत आहेत, हे लक्षात घ्या. गर्भित इशारा आहे हा. आणि ते जर का झालं तर माझं काहीच म्हणणं नाहीये. पण आर्मेनियाने लक्षात ठेवावं, की आजच्या घडीला त्यांना रशियाकडून स्वस्तामध्ये एनर्जी मिळते आहे, ती त्यांना मिळणार नाही. इथून पुढे त्यांना बाजारभावाने आमच्याकडून एनर्जी घ्यावी लागेल. कारण तुम्ही जरी म्हणलात कझाकस्तान जोडायचा, तुर्कमेनिस्तान तरी त्याला वेळ लागणार आहे. ते काय आजच्या आज होणार नाहीये. आजच्या घडीला त्यांना रशियाकडूनच मिळते आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होईल. 29 बिलियनचा छोटासा देश त्यांना हे ओझं अ, कितपत परवडेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे जे युरेशियन इकॉनॉमिक युनियन आहे, त्यांच्याद्वारे काही ट्रेड डील्स केली गेलेली आहेत. जसे आपण फ्री ट्रेड डील्स करतोय, अग्रीमेंट करतोय, तसं त्यांच्याकडे ह्या देशांमध्ये आर्मेनियाचा जवळ-जवळ 50% एक्सपोर्ट हा या देशांना जातो आणि त्यातला 38% म्हणजे 50 मधलाही 38% जो आहे तो जवळ-जवळ अर्ध्याहून जास्त हा रशियाकडे जातो लक्षात घ्या. त्या रशियाने हे सूचित केलेलं आहे, की आता तुमचे गुड्स जे आहेत ते कुठल्याही कराशिवाय रशियामध्ये तुम्ही विकू शकतात. आम्ही त्याच्यावरती आयात कर लावत नाही. पण तुम्ही जर का युरोपियन युनियनला जाऊन मिळालात, तर मात्र मला हे असंच सोडता येणार नाही. अगदी त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. एकूण 8 बिलियनचे एक्सपोर्ट्स आहेत. त्यातले 4 बिलियन जे आहेत ते रशियाला जातात. उर्वरित मग काही बेलारुस, किर्गिझिस्तान, कझाकस्तान अशा ठिकाणी ते जाताना आपल्याला दिसतात. तेव्हा हा जो प्रश्न महत्त्वाचा आहे. पुतिननी एक धोक्याची घंटा वाजवून दाखवलेली आहे, की आर्मेनियाचा हा जो डिसिजन आहे तो क्रुशियल असणार आहे आणि तो क्रुशियल सर्वांसाठी आहे. रशियासाठी जशी ती धोक्याची घंटा आहे, कदाचित भारतासाठी सुद्धा असू शकेल. कारण भारताने तुर्की आणि कझाकस्तान मिळून आर्मेनियातल्या ख्रिश्चनांना छळतात आणि त्यांचा जो संरक्षणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे, त्याच्यासाठी मदत पाठवलेली होती. मग आपली जी सगळी संरक्षणाची इक्विपमेंट्स आहेत, त्याचं काय होणार? तुम्ही जर का युरोपियन युनियनला जाऊन मिळालात,
आणि मग नंतर नेटोकडे जायचा विचार कराल तर मग त्याच्यामध्ये भारताला सगळं रिट्रीव्ह करायचं का तसंच ठेवायचं, हे सगळे प्रश्न जे आहेत ते क्रुशल होतील. पण हा प्रश्न इथे थांबणार नाहीये, लक्षात घ्या. त्याचे परिणाम जे आहेत ते तुर्कस्तानवर होणार आहेत, कझाकस्तानवर होणार आहेत, तुर्कमेनिस्तानवर होणार आहेत आणि रशियावरती होणार आहेत. तसेच खालचा इराण आणि इतर देशांवरती. रशियावरचे तर आहेतच, रशियाची काही थोडीफार मी कल्पना इथे दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या एंटिटीजवरती, युरोपवरती काय परिणाम होणार आहे? ह्या सगळ्या एंटिटीजवरती या सगळ्याचा काय परिणाम होईल ह्याचा भाग जो आहे, तो मी दुसऱ्या भागामध्ये ते आपण बघूया. पण आजच्या घडीला हा क्रुशियल डिसिजन जो आहे, तो 7 जूनला अर्मेनियात नवे पंतप्रधान कोण निवडून येतात ह्याच्याकडे आपले डोळे लागलेले असतील आणि याचा पाठपुरावा आपण त्याच्यानंतर जरूर करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.